हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। सिद्धार्थ, अदिती, हाच तुम्हाला एकमेकांची साथ सोडावीच लागणार। आणि आज हे घरही यापुढे एक साथ राहील की नाही हे सुद्धा सांगता येत नाही। आता तुम्ही पल्लू गा गा। सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी कळणार तुला लाजणाऱ्या फुलातला। ए थांबा थांबा थांबा। सिद्धू, आदिती, हे गाणं तुमच्यासाठी आहे, तुम्ही काय फक्त ऐकत बसणार का? बरोबर आहे, यांचा डान्स झालाच पाहिजे। सिद्धू दादा कमान कमान कमान। काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना मला नाचता येत नाही। अरे अदिती आहे ना, ती खूप छान नाचते, ती घेईल तुला सांभाळून। चला चला उठा, या तुम्ही नाही नको, खरंच नको। सिद्धार्थ, मी सांगतोय ना, होऊन जाऊ द्या बेटा। डान्स झाला पाहिजे, सिद्धू दादा डान्स झाला पाहिजे। 3, 2, 1 स्टार्ट। स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा। स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा। ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेळ लावितो जीवा तुझाच गोडवा। स्वर्ग हा नवा। चंद्र बराच वरती आलाय, आता दुधात चंद्र बघायची वेळ झालेली आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे, पण आदितीचे आई बाबा यांच्यासाठी परत सांगते। ही सगळी मांडणी केली आहे ना, यात मसाल्याचं दूध आहे, त्यामध्ये चंद्र दिसतोय। नवरा बायकोने एकत्र यायचं आणि चंद्र बघायचा, एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायचं। आज पूजा जरी लक्ष्मी मातेची असली तरी घरातली स्त्री सुद्धा एक लक्ष्मीच असते। ती आज आनंदी असली पाहिजे, नवऱ्याने तिचं मन जपलं पाहिजे। आदिती, तू आणि सिद्धूने चंद्र बघायचा बर का? लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा कार्यक्रम खास असतो। सिद्धू, ही तुमची पहिली कोजागिरी आहे, याच्यानंतरही कोजागिरी होईल, पण तुमची ही पहिली कोजागिरी कायम लक्षात राहील।
चला कार्यक्रम सुरू करूया. पहिलं कोण येत आहे? हे काय बयोबाई, पहिला मान तुमचाच. चला मग बयोबाई उठा. माझी इच्छा मी बयोबाईला सांगितली आहे, पण तुम्हा सगळ्यांसमोर परत एकदा सांगतो. मी इतका सुखाचा संसार केला हिच्यासोबत की आता कुठलीही खंत नाही, तक्रार नाही. आता फक्त माझी एवढीच इच्छा आहे की रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा, सोनी महिवाल यांच्या नंतर तात्या बयो असं नाव घेतलं गेलं पाहिजे. माझी एकच इच्छा आहे, या माणसानं मला आयुष्यात इतकं प्रेम दिलंय ना की यांच्या आधी मला मरण यावं. माझं आयुष्य यांना लाभू दे, एवढीच इच्छा उरली आता. अरे हे काय बयो, अरे आपण काय एवढे म्हातारे झालेलो नाहीये. अरे अजून खूप काळ जायचा आहे. मी असेपर्यंत तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. अशी सहजासहजी पाठ सोडणार नाहीये मी माझ्या हेममालिनीची. मला हिच्याबद्दल काय वाटतं बयोबाई सांगू का? बयोबाई, तुला जे मी सांगितलंय ना हिच्याबद्दल तेच आहे. अजूनही खूप चांगली आहे ही. संपूर्ण घराबरोबर मलाही सांभाळून घेते. खरंच कसलीच तक्रार नाहीये. फक्त टेन्शन घेणं कमी करावं. अख्ख्या घराचं टेन्शन घेते, पण हिला टेन्शन मध्ये बघून मला टेन्शन येतं. अहो, घरात काय झालं तर टेन्शन येणारच ना. मला सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते सिद्धूचं. एकटा असतो ना, माझी एवढीच एक इच्छा आहे की सिद्धूचं सगळं चांगलं होते. अगं, लेकाबद्दल नाही, नवऱ्याबद्दल बोल. आता ह्यांच्याबद्दल काय बोलू? नाही, आधी तू कमी. तुम्ही बोला. तशी तू खूप चांगली आहे. फक्त ऐश्वर्याच्या डोळ्यातली माया तुझ्यात दिसू दे. अगं ताई, म्हैस बोलतोय तुला. म्हणू द्या हो, मी या घरात खूप सुखी आहे. यांच्या बरोबर, ह्या सगळ्या माणसांच्या बरोबर. फक्त एवढंच की ऐश्वर्याला जेवढा वेळ देतात ना, त्यातला थोडा वेळ मला द्या. मी इथे आलो ना की नेहमी आमच्या घटस्फोटाचा विषय चालू असतो. आमचं खूप प्रेम आहे हो. आम्ही घटस्फोट नाही घेणार. हो माहितीये, आम्हाला माहितीये. अहो, पण ते घटस्फोटाचं तुमच्याबद्दल नव्हतं चाललेलं. नाही, म्हणजे तुमचा गैरसमज होतोय. गैरसमज तर इतरांचा होतोय. आम्हाला एकत्र आणण्यासाठी कुणाला काही प्रयत्न करायची गरज नाही हो. आम्ही एकत्रच आहोत. आणि मी मुलगी आहे तात्यांची. त्यांचे संस्कार असे वाया नाही जाऊ देणार. आणि यांचा काहीच त्रास नाही मला. त्यामुळे घटस्फोट हा प्रकार मी या घरात नाही होऊ देणार. वा, छान बोलीस रत्ना. अरे घटस्फोट हा शब्द या घरात नकोच.
आमची ही खूप साधी आहे. हा जराशी वेंदळी आहे पण गोड आहे. माझी काही इच्छा नाही, फक्त भीती एकाच गोष्टीची की कधीतरी मला तर नाही ना विसरणार. हो, मध्येच रात्री उठायची आणि मला विचारायची, हो तुम्ही कोण, माझ्या खोलीत कशी शिरलात? हो काय हे, बाकी सगळं विसरेन मी, पण मला इतकं सांभाळून घेणाऱ्या माणसाला कसं विसरेन? माझी कधीपासूनची फक्त एकच इच्छा आहे की तू ग्रॅज्युएट हो, तुझं शिक्षण पूर्ण कर. माझी पण एकच इच्छा आहे, आपल्या दोघात आता तिसरा येऊ दे. आधी ग्रॅज्युएशन, आधी बाळ. नाही, आधी ग्रॅज्युएशन, आधी बाळ, आधी ग्रॅज्युएशन. अरे बाळा, प्रेम व्यक्त करायचंय, भांडायचं नाही. एक काम करा दोघांनी, दोन्ही इच्छा मनावर घ्या आणि आम्हाला पेढे द्या. काय सांगू तुझ्याबद्दल, सगळं काही मिळालंय मला. खूप लकी आहे मी पण खूप लकी आहे. फक्त तुम्ही काही कविता ऐकवता ना, त्या माझ्या डोक्यावरून जातात. हो, चला पाहुणे, आता तुम्ही. मी आम्ही म्हणजे मिलिंदराव, तुमच्या मंडळीबद्दल बोला काहीतरी. तर हिच्याबद्दल काय बोलू हे काही कळतच नाहीये, पण काही कवितांच्या ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवतो. बोला बोला. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनी हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. वीणबाई, आता तुम्ही बोला. माझ्या नवऱ्याबद्दल मी काय बोलू, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. खूप भयंकर एक्सपिरियन्सेस मधून गेल्यानंतर मला असा माणूस भेटलाय. आज तो आहे म्हणून मी आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या कठीण काळातही त्याने मला खूप साथ दिली आहे. इनफॅक्ट बिझनेस ग्रो करायलाही त्यानेच मला मोटिवेट केलंय. बरं झालं तू माझ्या आयुष्यात आलास. आय लव्ह यू राघव. राघव.
मॉम, अगं काय बोलतेस तू? मिलिंद म्हणायचंय ना तुला? नो वे. इनफॅक्ट राघव सारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यामुळेच मिलिंद सारख्या खोट्या आणि लबाड माणसाशी. मॉम, मग काय बोलतेस तू? अगं हो, इथे चंद्र बघून आपल्या नवऱ्याबद्दल बोलायचं होतं ना, पण मिलिंद माझा नवरा नाहीये. आय मीन आहे, पण एक्स. मी त्याला नवरा मानतच नाही आणि लवकरच आमचा घटस्फोट होणार आहे. प्रचंड राग येतो मला या माणसाचा. मग राघव? ओ, आम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो तेव्हा मित्र म्हणून ज्यांची ओळख करून दिली ना, तो राघव. त्याच्याशी मी लग्न करणार आहे आणि हा मिलिंद त्या अलविराशी लग्न करणार आहे. आम्ही खोटं बोलत होतो तुमच्याशी अदितीसाठी. हे काय बोलताय? असं कुठे असतं का? काय चुकीचं आहे यात? हे बघा, तुमच्या घरची तत्व आणि संस्कार मला नाही कळत. तुमचं असेल एकमेकांवर सो कॉल्ड प्रेम, पण आम्ही नाही आहोत तसे. एखादा माणूस पटत नसेल तर मी त्याच्यासोबत वेळ वाया घालवू शकत नाही. एकच आयुष्य, लग्न केलंय म्हणून आपल्याला न आवडणाऱ्या माणसासोबत आयुष्य काढायचं का? माझं आयुष्य मला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि या माणसामध्ये मला माझा आनंद दिसत नाही. अदितीसाठी आम्ही इतके दिवस एकत्र राहिलो, पण आता ती मोठी झालीये, त्यामुळे आम्ही लवकरच घटस्फोट घेणार आहोत. मी आता फार काळ या माणसाला टॉलरेट नाही करू शकत. आय जस्ट हेट हिम. अरे मला सुद्धा इंटरेस्ट नाहीये तुझ्या सोबत राहण्यात. आणि हे जे काही केलं ना मी, ते आदितीसाठी. आणि जी कविता म्हटली ना मी, आदितीला बरं वाटावं म्हणून. मूर्ख आहेस तू महालक्ष्मी. अरे जे मनात नाहीये तसं वागायचंच कशाला? खोटा आहेस तू. कशाला फसवायचं या माणसांना? यांच्या घरात एकही घटस्फोट झालेला नाहीये. तात्यांना आवडणार नाही. आणि ज्या मुलीचे आई वडील वेगळे होणार आहेत तिला ते आपल्या घरातली सून म्हणून कसं स्वीकारतील? या भीतीने कुडत राहायचं का आपण? अरे नका करून घेऊ सून आमच्या मुलीला. चालेल मला. उलट तुमच्या घरातला पहिला घटस्फोट मी वाचवलाय. उद्या आम्ही तुमचे व्याही झालो असतो तर तुमच्या कुटुंबाचाच एक भाग झालो असतो ना. सो तुम्ही आम्हाला थँक्यू म्हणायला हवंय. मॉम थांब. जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं ना. आमचं भविष्य तू नको ठरवू. मी नाहीच ठरवते तुमचं भविष्य. या देशमुखांचे संस्कारच ठरवतील सगळं. कारण त्यांना घरात घटस्फोट हा शब्दही उच्चारलेला चालत नाही आणि आम्ही घेतोय घटस्फोट. आता कळलं का रत्नाक्का? ते सगळे प्रयत्न आमच्यासाठी होते. एखादं कपल कुठल्या परिस्थितीतून जातंय हे माहित न करून घेता आपण सगळं जुळवून आणू हे ठरवणार तुम्ही? अरे सगळे काउन्सिलर काय मूर्ख आहेत का? त्यांनाही नाही जमलेलं आम्हाला दोघांना एकत्र आणणं.